नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सम आणि विषम संख्या म्हणजे काय हे आपण माहिती पाहिलेली आहे। यानंतर तर आपण ट्रिकनुसार कशा प्रकारे कोणतीही संख्या दिल्यानंतर त्याच्या पुढील कितीही समसंख्या किंवा विषम संख्या कशा प्रकारे काढायची आपण काही उदाहरण सोडून दाखवणार आहोत। तर पहा, या ठिकाणी काय आहे, एक उदाहरण दिलेलं आहे। तर 12 या संख्येपुढील पाचवी समसंख्या कोणती, अशा प्रकारचं उदाहरण आहे। या ठिकाणी बघा, आपण 12 पासून पुढे लिहून घेऊयात। तर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23। तर अशा प्रकारे आपण संख्या लिहून घेतल्या आणि संख्या लिहून घेतल्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या संख्या मोजू, तर बघा 12च्या पुढील म्हणजे इथं 14 आलं, 14 झालं की 16, त्याच्यानंतर 18, 20, 22, या ठिकाणी 1 2 3 4 5 म्हणजे पाचवी जी समसंख्या आली ती आलेली आहे 22। आणि हे आपण कुठपर्यंत मोजून काढली, या ठिकाणी कमी आहे, कारण या ठिकाणी फक्त पाचवी समसंख्या विचारलेली आहे, त्यामुळे असं केलं। परंतु हेच गणित एकदम फटक्यामध्ये काही सेकंदामध्ये कसं सोडवायचं, तर बघा या ठिकाणी आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे, तर संख्या दिलेली आहे 12। आता 12 संख्या दिलेली आहे आणि 12च्या पुढील कितवी संख्या विचारलेली आहे, पाचवी विचारलेली आहे। म्हणून या ठिकाणी काय करायचं, 12 अधिक 5 ची दुप्पट, अशा प्रकारे गणित करायचं आहे। मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी 12 घेतलं अधिक 5 दोन्ही 10 झाले। मग 12 आणि 10 यांची जी बेरीज आहे ती होते 22। आणि आपण ही आडवी मांडणी करून संख्या मोजल्यानंतर सुद्धा उत्तर काय आलेलं आहे, 22 आलेलं आहे। म्हणजेच या छोट्याशा ट्रिकने आपल्याला हे गणित काही सेकंदामध्ये सोडवता येऊ शकतं। तर बघा, असंच एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया। 28 या संख्येपुढील 113वी समसंख्या कोणती, तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे। आणि हे उदाहरण सोडत असताना आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे, तर या ठिकाणी 28 ही संख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला कितवी संख्या काढायची आहे, 113वी संख्या काढायची आहे। म्हणून काय करायचं, आपण एक सूत्र मांडून घेऊया की दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट, अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट, संख्येची दुप्पट। आता दुप्पट म्हणल्यानंतर काय राहतं मित्रांनो, तर दुप्पट म्हणल्यानंतर जी संख्या विचारलेली आहे त्याला गुणिले 2 करायचं आहे। मग आपल्याला दिलेली संख्या आहे म्हणजे कोणती संख्या दिलेली आहे, तर या ठिकाणी 28 ही संख्या दिलेली आहे, अधिक कितवी संख्या विचारलेली आहे, तर 113वी संख्या विचारलेली आहे। म्हणून या ठिकाणी 113 गुणिले दुप्पट करायची, म्हणून या ठिकाणी 2 लिहिलं। आता बघा, 28 अधिक बे त्रिक 6, बे एक बे, बे एक बे म्हणजे 226 ही 113ची दुप्पट आलेली आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याची बेरीज करून घ्यायची आहे। बघा, 8 आणि 6 14 ला 4, हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5 आणि 2 अशी 2, म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 254। आणि 254 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 68 या संख्येपुढील 117वी समसंख्या कोणती येईल। आता आपण जे सांगितलेली ट्रिक आहे ती ट्रिक काय आहे, तर बघा 68 या संख्येपुढील म्हणजे कोणती संख्या दिलेली आहे, आपल्याला 68 ही संख्या दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट, संख्येची दुप्पट। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे, तर 68 ही या ठिकाणी दिलेली संख्या आहे, अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट। मग कितवी संख्या विचारलेली आहे, 117वी संख्या विचारली, म्हणजेच 117ची किती येणार आहे, दुप्पट येणार आहे। मग दुप्पट म्हणजेच काय करायचं, तर गुणिले 2 करायचं। आता या ठिकाणी बघा, हे 68 आलेलं आहे, अधिक 117ला 2 न गुणून घेऊयात। बघा, बे 7 14 4, हातचा आला 1, बे एक बे आणि 1 3, बे एक बे, म्हणजेच या ठिकाणी 117 गुणिले 2 याचा जर गुणाकार केला तर तो येतो 234। आणि या दोन्हीची आपण काय करून घेऊयात, बेरीज करून घेऊयात।
बघा 8 आणि 4 होतात 12, 12शी 2 हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 ला 0 हातचा आला 1, 1 आणि 2 3. तर अशा प्रकारे 68 या संख्येच्या पुढची जे 17वी समसंख्या आहे ती आलेली आहे 302. आता या ठिकाणी काय म्हणते बघा, 53 या संख्येच्या पुढील 117वी विषम संख्या कोणती आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपली जी ट्रिक आहे ते ट्रिक म्हणजे सूत्र काय आहे, तर दिलेली संख्या, मग दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट, विचारलेल्या संख्येची दुप्पट. आता बघा दिलेली संख्या कोणती आहे, तर या ठिकाणी आपल्याला 53 दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण 53 घेतलं, अधिक विचारली कोणती 117 विचारलेली आहे, याची दुप्पट म्हणजेच गुणिले 2. आता याचा गुणाकार करून घेऊयात. बघा 2 7 14 ला 4 हातचा आला 1, 2 1 2 आणि 1 3 झाले, 2 1 2 म्हणजेच 117ची जी दुप्पट आली ती आलेली आहे 234. आता या 53 आणि 234 याची काय करून घेऊयात, बेरीज करून घेऊयात. तर बघा 4 आणि 3 होतात 7, 5 आणि 3 होतात 8 आणि 2 अशी 2. म्हणजेच 53 या संख्येपुढील 117वी जी विषम संख्या आहे ती आलेली आहे 287. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. 37 या संख्येपुढील 223वी विषम संख्या कोणती? आपली ट्रिक काय म्हणते, विचारलेली संख्या अधिक दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट. मग 223ची दुप्पट करून घेऊया. 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4 अधिक 37. मग या ठिकाणी बघा 6 आणि 7 होतात 13, 13शी 3 आला हातचा आला 1, 4 आणि 3 मिळून होतात 7 आणि हातचा आलेला 1 मिळून होतात 8. त्यानंतर 4शी 4 म्हणजेच या ठिकाणी 37 या संख्येपुढील 223वी विषम संख्या जी आहे ती आलेली आहे 483. अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो. काही सेकंदामध्ये तुम्ही अशा प्रकारचं उदाहरण हे या ठिकाणी सोडवू शकणार आहात. 77 या संख्येपुढील 227वी विषम संख्या कोणती असेल, तर या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे, तर पहिल्यांदा दिलेली संख्या पाहूयात. दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट, विचारलेल्या संख्येची दुप्पट. मग दिलेली संख्या कोणती आहे, तर 77 ही दिलेली संख्या आहे आणि विचारलेली संख्या आहे 227. या संख्येची दुप्पट म्हणजे गुणिले 2 या ठिकाणी आपण करून घेऊयात. मग 77 अधिक 7 दोन्ही 14 ला 4 हातचा आला 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5, 2 दोन्ही 4. मग या ठिकाणी 227ची जी दुप्पट आलेली आहे ती आलेली आहे 454. आता 454 अधिक 77 या दोन्ही संख्यांची बेरीज करून घेऊयात. तर बघा 4 आणि 7 मिळून होतात 11, 11शी 1 हातचा आला 1, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13शी 3 हातचा आला 1, 4 आणि 1 5. म्हणजेच या ठिकाणी 77 या संख्येपुढील 227वी जी विषम संख्या आहे ती येते 531.